ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागाचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर आता आपण इथे पाहतोय की आता सायलीने अर्जुनला घडी कशी घालायची ही घालून दाखवलेली असते. त्यानंतर आता अर्जुन हा खुश होतो आणि आता तो म्हणत असतो आता मी सुद्धा घालतो आणि मग अर्जुनसुद्धा आता घडी घालतो. त्याबरोबर आता तो म्हणत असतो की बायको खरंच किती छान ना, म्हणजे तू म्हणालीस ते सर्व किती व्यवस्थित होतं. त्याबरोबर सायली म्हणते हो तर इतक्यात आता तिला चैतन्याचा कॉल येतो. सायली म्हणते एक मिनटा, चैतन्य भाऊजींचा फोन येतो. सायली चैतन्याचा फोन उचलते. चैतन्य म्हणतो वहिनी, इन्स्पेक्टर सावंतांकडनं आपल्याला जो पत्ता मिळाला आहे त्या पत्त्यावरती म्हणजे तो माणूस राहतोय की नाही याची काही खात्री नाही आहे. त्यावर सायली म्हणते मी स्वतः त्या रमेशच्या घराबाहेर जाऊन बघणार आहे. त्यावर आता तो म्हणत असतो वहिनी अगं पण हे रिस्की आहे. त्यावर सायली म्हणते चैतन्य भाऊजी काही असलं तरी बघावं तर लागेलच ना, मला कळते आहे तुमची काळजी, पण तुम्ही घाबरू नका, होईल सगळं व्यवस्थित. तुम्ही एक काम करा, तुम्ही मला तो पत्ता पाठवून ठेवा. त्यानंतर मग सायली फोन ठेवून देते. अर्जुन तिला म्हणत असतो तू कशाला जाणार आहेस तिकडे. हे बघ सायली, मी तुला अर्जुन बनण्याची परमिशन दिली आहे, उगाचच्या उगाच रिस्क घ्यायची नाही, त्यामुळे तू तिकडे जाणार नाही आहेस. सायली म्हणते अहो असं काय करताय आणि काय बरं रिस्क आहे याच्यामध्ये, काही रिस्क वगैरे नाही आहे. आणि कळतं आहे का आता तुम्हाला तरी की जेव्हा जेव्हा तुम्ही हे असे वागता तेव्हा मला किती टेन्शन येत असेल, मला किती त्रास वाटत असेल. तुम्हाला सर्व गोष्टी सोप्या वाटतात ना. त्यावेळी अर्जुन म्हणतो हो मला कळालं आहे सगळं, तुला काय वाटतं काय नाही ते, पण म्हणून आता तू तिकडे जाणार नाही आहे, समजलं. सायली म्हणते अहो असं काय करताय, जायला तर हवं ना, काम आहे म्हटल्यावर. त्यावर अर्जुन म्हणतो ठीक आहे, तुला काय करायचं आहे ते कर, तुला जायचं आहे ना तू जा, तू नको ऐकू माझं. त्याबरोबर इकडे आता प्रिया विचार करते की मला काहीतरी केलं पाहिजे, मला सायलीच्या आधी तिकडे गेलं पाहिजे आणि त्या माणसाला भेटलं पाहिजे. मग आता इकडे लगेचच ती नागोबाला कॉल करते. आता सायली नागोबाला कॉल करते, पण आता नागोबाला ती सांगण्याचा प्रयत्न करत असते की सायली आज तिकडे जाणार आहे, त्या माणसाला भेटणार आहे, पण आता तिचा आवाज बसलेला असतो, त्यामुळे प्रिया काय बोलते हे काही नागोबाला कळत नसतं. नागोबा तिकडनं म्हणत असतो हॅलो हॅलो प्रिया बोल ना काहीतरी, हॅलो हॅलो प्रिया बोल, जर बोलायचं नाही आहे तर फोन कशाला केला आहेस, हॅलो हॅलो प्रिया बोल काहीतरी प्रिया. पण आता इकडे प्रिया काहीच बोलत नसते. तर दुसऱ्या बाजूला आता साक्षीला प्रियाचं बोलणं आठवत असतं. प्रियाने तिला सांगितलेलं असतं की सचिन तुझ्याशी खोटं बोलतोय, सचिन माझ्या नंदेचा नवरा आहे, अस्मिताचा नवरा आहे तो. मग त्यानंतर आता इकडे साक्षी म्हणत असते पूर्वी मला वाटायचं की प्रत्येक गोष्टीसाठी खून करणं मारून टाकणं हाच पर्याय नसतो, पण नाही आता मला पटलं, कधी कधी काही वेळा खून करणं मारून टाकणं हाच पर्याय असतो. नाही काय ना, काही माणसांची मुळात जगण्याची लायकीच नसते आणि त्यामुळे त्यांनी न जगणे हा एकमेव पर्याय असतो. बरोबर, त्यांनी न जगणे हा एकमेव पर्याय असतो. अस्मिता शेवटची रात्र जगून घे, कारण सचिन फक्त माझा आहे, फक्त माझा, आणि त्याची बायको मीच होणार, मीच. तर इकडे सायली आता ठरवते की जरा अर्जुनची गंमत करायची. मग आता सायली ही तिकडनं खाली येते आणि मग खाली आल्याच्या नंतर आता सायली थेट किचनमध्ये जाते आणि म्हणते नवरोबा. त्याबरोबर आता हे सगळं बघूनच घरातल्या सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं, कारण सायली तर कधीच असं विचित्र वागत नाही. हे सगळं तर अर्जुन वागतो, मग सायली आज अशी का वागते असा प्रश्न घरातल्या सगळ्यांनाच पडतो. तर सायली आता मुद्दामच सगळ्यांना डोळा मारते आणि आता सगळ्यांना डोळा मारून ती पुढे अर्जुनकडे येते आणि अर्जुनला म्हणत असते ऐका ना, आज काय आहे तुमच्या लक्षात आहे ना. त्यावर अर्णव म्हणतो हो आहे ना. त्यावर सायली म्हणते मग आपल्याला सेलिब्रेट करायचं नाही आहे का. त्याबरोबर अर्जुन म्हणतो करायचं आहे ना, ये. आणि मग लगेचच तो सायलीसाठी बाहू पसरून उभा राहतो तिला मिठी मारायला. त्यावेळी मग सायली ही लगेच घरातल्या सगळ्यांकडे बघते. तसं अर्जुन म्हणतो असं काय करतेस, बघ ना घरातले सगळे आहेत आणि तुला काय सुचतंय, काही वेड्यासारखं वागू नकोस सायली. त्याबरोबर आता इकडे घरातले सगळे सगळं बघत असतात आणि हसत असतात सायलीवरती आणि अर्जुनवरती सुद्धा. सायली म्हणते अहो असं काय करताय आणि घरातल्यांना तुम्ही केव्हापासून लाजायला लागलात, कळतंय ना आता. जेव्हा तुम्ही हे असे विचित्र वागता तेव्हा मलासुद्धा हे असंच एवढंच ऑकवर्ड होतं, पण मला काही बोलता येत नाही.
त्यावर अर्जुन हा लगेचच येतो आणि प्रतापला पोहे देत म्हणतो, डॅड तुमचे पोहे पोहे घ्या बरं. मग प्रताप पोहे घेतो. त्याबरोबर आता तो कल्पनाकडे येतो आणि कल्पनाला म्हणतो, मॉम तुझे पोहे. त्याबरोबर आता कल्पना हिला पोहे देत असताना सायली म्हणते, अहो मारा ना एक मिठी. मग तो अस्मिताकडे येतो, अस्मिताला पोहे देतो. सायली म्हणते, अहो ऐका ना मी काय म्हणते. अर्जुन म्हणतो, तू काहीही म्हणू नकोस, कळतंय का बायको तुला, तू काय म्हणतेस ते, नको म्हणूस तू काहीच, आणि तू जा बरं आता बाजूला इकडनं. त्याबरोबर मग आता लगेचच इकडे सायली म्हणते, अहो असं काय चाललंय तुमचं, मारा ना मला एक मिठी, काय फरक पडतो. त्याबरोबर अर्जुन म्हणतो, सगळे समोर आहे तिथे, तू उगाचच्या उगाच हट्टीपणा करू नकोस. सायली म्हणते, कळतंय ना, जेव्हा तुम्ही असं वागत असाल तेव्हा मला पण असंच ऑकवर्ड होत असतं, पण मला काहीच बोलता येत नसतं, समजलं. त्यावेळी मग आता लगेचच अर्जुन म्हणतो, हो कळतंय आणि कळलं, आता कळलं तेवढं बाद झालं, आता तू जा बरं इकडनं बायको. त्यावर सायली म्हणते, आता नेक्स्ट टाईम असं तुम्हीही वागू नका, समजलंत ना. प्रत्येक वेळी बायको 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 करत माझ्या मागे पुढे फिरता, तुमच्यामुळे मलासुद्धा ना नेहमी हे असंच वाईट वाटत असतं. त्यानंतर मग त्या ठिकाणी आता लगेचच प्रिया येते आणि प्रिया आता इकडे विमलकडे कॉफी मागू लागते, काहीतरी खायला दे असं मागत असते. पण आता विमलला कळत नसतं प्रियाला नेमकं काय म्हणायचं आहे. ती म्हणत असते, तन्वीताई तुम्हाला काही हवं आहे का, तुम्ही काय बोलताय ना, मला खरंच काहीच कळत नाही आहे, तुम्हाला काय पाहिजे ते तुम्ही सांगा, मग मी तसं करते. आता इकडे खरं तर विमल मुद्दामूनच हे करत असते. तर आता मुद्दाम प्रिया म्हणते, मला खायला दे. आता ती हाताने इशारा करत असते पण तिला जमत नसतं. मग अर्जुन लगेचच प्रियाला म्हणतो, तन्वी तू कुठली अशी वस्तू खाल्ली आहेस का, जी वस्तू तू खायला नको होतीस, किंवा जी वस्तू तुझी स्वतःची नव्हती आणि तरीही तू ती खाल्ली आहेस. नाही म्हणजे आपलं जे नाही आहे ते खाल्लं पिल्लं ना की हे असं होतं, किंवा नको त्या गोष्टीत नाक गुपसलं की सुद्धा हे असं होतं. त्याबरोबर प्रताप म्हणतो, अरे पण हे सगळं नेमकं चाललंय काय, ही बोलत का नाही आहे. त्यावर मग अर्जुन म्हणतो, ते काही माहीत नाही आम्हाला डॅड, ती कालच्यापासूनच बोलत नाही आहे. काय बरोबर बोलतो आहे ना मी तन्वी, काहीतरी खाल्लं असशील जे तुझं नव्हतं, किंवा जे तू खायलाही नको होतंस, बरोबर ना. त्याबरोबर मग मात्र आता प्रिया काहीच उत्तर देत नाही. प्रिया विचार करते, ह्याचा अर्थ हे सगळं ह्या अर्जुननेच तर केलेलं नव्हतं ना, हे अर्जुनने मुद्दामून मला काहीतरी असं खायला लावलं की ज्यामुळे मला त्रास होईल, बरोबर. अर्जुन असं का केलंस असं प्रिया म्हणू लागते. नंतर ती म्हणते, पण जाऊ देत, आता मला काहीतरी खाऊन घेतलंच पाहिजे, नाहीतर सायलीचा पाठलाग करायला जाताना मला उपाशीच जावं लागेल. मग आता प्रिया किचनमध्ये जाते आणि भुक्कडासारखं खाऊ लागते. अर्जुन सायलीला कॉफी आणून देतो. सायली कॉफी घेते आणि आता ती अर्जुनला कॉफी पिताना म्हणते, तयार राहा नवरोबा, आज संध्याकाळी मला सगळ्यांच्या समोर मिठीत घ्यायला, कळलं ना. त्यावेळी मग अर्जुन हा तिला हसून होकार देतो. त्यानंतर आता इकडे प्रिया ही अश्विनच्या क्लिनिकला आलेली असते. आता अश्विन तिला विचारतो, बरं वाटतंय का आता तन्वी. त्यावर ती होकार देते. अश्विन म्हणतो, अजून एकदा घरी जाऊन गरम पाण्याने गुळण्या कर, मग आणखीन बरं वाटेल, आणि आता हे औषध पी बरं. त्याबरोबर लगेचच प्रिया औषध पिते. तर आता अश्विन तिला म्हणत असतो, आणि जरा नको ते बंद कर, म्हणजे तुझ्या घशाला आणि तोंडाला त्रास होणार नाही. त्याबरोबर प्रिया विचार करते, अरे यार, आता मी काहीतरी केलेली करणी याला कळली की काय. मग ती म्हणते, अश्विन असं का बोलतोयस तू, मी काय केलं आहे, काय झालं आहे. त्याबरोबर अश्विन म्हणतो, तू काय केलं आहेस तन्वी, विसरतेस का तू काय काय केलं आहेस ते. आणि तसंही तू ना या सर्व ज्या उलट्यापालट्या गोष्टी करतेस ना, त्यामुळेच हे सगळं घडतं. बाहेरचं किती खातो आपण, बाहेरचं खाणं बंद करायला नको का तन्वी. आपण एवढं बाहेरचं खाणं खातो ना, त्यामुळेच हा आपल्याला असा त्रास होतो. बाहेरचं खाणं कमी करायला पाहिजे आपण दोघांनीही. त्याबरोबर लगेचच प्रिया म्हणते, हो 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 अश्विन, तू जे म्हणतोयस ते अगदी बरोबर आहे. बाहेरचं खाणं बंद करायलाच हवं, आपण दोघांनीही बंद करायला हवं. तू आता काळजीच करू नकोस. आता बघ, आता मी आहे ना घरीच आपल्या दोघांसाठीही जेवण बनवायला लागेल खरोखर, आणि अर्जुनच्या हातचं तर बिलकुल खाणार नाही. त्यावर अश्विन म्हणतो, काय म्हणालीस. त्यावर ती म्हणते,
मी म्हणाले अर्जुन जेवण बनवतो ना, अर्जुनच्या हातचं खाणार नाही. बरं चल मी निघते. आणि मग ती निघते आणि आता बाहेर येऊन ती सगळ्यात पहिला फोन नागोबाला करते आणि ती आता नागोबाला म्हणत असते, हॅलो. नागोबा म्हणतो, काय चाललं आहे काय गं तुझं? मघाशी फोन केलास तेव्हा काही बोलली नाहीस. त्यावरती म्हणते, आता केला आहे तेव्हा बोलते आहे ना. मग ऐका, मी सांगायला हे फोन केला आहे तुम्हाला की आज ती सायली तो कॉन्ट्रॅक्टर कोणी रमेश होता ना, त्याच्या घरी जाऊन थैया मांडून बसणार आहे. तर मी हेच सांगत होते तुम्हाला की आज मी सुद्धा तिकडे जाणार आहे. त्याबरोबर मग नागोबा म्हणतो, जावंच लागणार आहे तुला, मग मला सांगायला काय फोन केला आहेस तू? त्यावरती म्हणते, मी तुम्हाला हेच सांगायला कॉल केला आहे की मी त्याचं घर बघून आली आहे. आता मी सुद्धा तिकडे जाणार आहे. आधीच गेले असते, पण माझा आवाज बसला होता ना, त्यामुळे मला आधी इथे यावं लागलं अश्विनच्या क्लिनिकला. आता इकडनं तिकडेच चालली आहे. त्याबरोबर नागोबा म्हणतो, निघ निघ. कधी कधी तू सुद्धा डोकं चालवतेस हा प्रिया, म्हणजे कधी कधी तुला बुद्धी आहे असं तू सुद्धा वागतेस. प्रिया म्हणते, तुम्ही जर थोडी तुमची बुद्धी वापरली असतीत ना, तर आज तुरुंगात नसतात. ठेवा आता फोन. आणि मग ती फोन ठेवून देते. त्याबरोबर आता इकडे सायली ही त्या ठिकाणी पोहोचलेली असते. मग सायली तिकडे येते. आता ती त्या माणसाची वाट बघत असते, पण तिथे काही तो माणूस येत नसतो. त्यावेळी अर्जुनच तिकडे येतो आणि अर्जुनने येताना सायलीसाठी त्याने जे सनस्क्रीन वगैरे सगळं घेतलेलं असतं ते आणलेलं असतं आणि तो म्हणतो, सायली, मी हे सगळं काही ठेवायसाठी आणलं आहे का? ह्या वस्तू मी तुझ्यासाठी वापरायला आणल्यात ना, मग तू या कशा विसरलीस? सायली म्हणते, अहो मी चुकून विसरले. बरं द्या, पण मला एक गोष्ट कळत नाही आहे की तुम्ही यावेळी बाहेर काय करताय? अर्जुन म्हणतो, मी आता घरातली कामं जरी सांभाळायची असली तरी बाहेर तर पडावं लागतंच ना. त्यावर सायली म्हणते, म्हणजे नेमकं तुम्ही कशाला आला होतात? त्यावेळी अर्जुन तिला सांगतो की मी हे सगळं भाजीपाला वगैरे घ्यायला आलो होतो. सायली म्हणते, अच्छा बरं. त्यावर अर्जुन म्हणतो, आता ते सनस्क्रीन वगैरे लावणार पण आहेस की फक्त हो अच्छाच म्हणत राहणार आहेस? सायली म्हणते, हो लावते. आणि लगेचच आता अर्जुनने दिलेलं सनस्क्रीन ती स्वतः लावते. त्यावेळी अर्जुन म्हणतो की वाह, मस्त छान. सायली म्हणते, बरं ते सगळं सोडा, मला सांगा तुम्ही भाजी कसली घेतली आहेत? अर्जुन म्हणतो, भाजी ना, मी दोडक्याची भाजी घेतली. त्यावर सायली म्हणते, काय दोडका? त्यावर अर्जुन म्हणतो, हो दोडका. त्यावर सायली म्हणते, आपल्या घरी दोडक्याची भाजी कोणालाच आवडत नाही, फक्त दोडका घेतलीत. अर्जुन म्हणतो, मी बनवलेला दोडका बघ, सगळ्यांना आवडणार आणि सगळे अगदी आवडीने खाणार, तू काही काळजीच करू नकोस हां. त्यावर सायली म्हणते, बरं ठीक आहे, आता तुम्ही म्हणताय तर मी तुमच्यावरती विश्वास ठेवते आणि तुम्हाला काही बोलत नाही. त्यानंतर मग आता सायली ही अर्जुनला म्हणत असते, बरं चला आता तुम्ही या. त्यावर अर्जुन म्हणतो, तू इथे काय करतेस? चैतन्य एक कुठे? त्यावर सायली म्हणते, नाही काय आहे ना, मी जरी अर्जुन सुभेदार बनले असले तरीसुद्धा मी कोर्टात जाऊन केस नाही ना लढू शकत. त्यामुळे ते काम ॲडव्होकेट चैतन्य गडकरींनाच करावं लागतं, डिग्री नाही आहे ना. त्यावेळी मग लगेचच अर्जुन हसतो. त्यावरती म्हणते की भाऊजी कोर्टात गेलेत. तसा अर्जुन म्हणतो, अच्छा, मग जोवर चैतन्य येत नाही किंवा तो तुझा कॉन्ट्रॅक्टर येत नाही तोपर्यंत मी इकडे थांबू शकतो तुझ्याबरोबर, तुझ्या सोबतीसाठी, चालेल ना? सायली म्हणते, हो चालेल, पण मग आता हे जे सगळं आणलं आहे ते तुम्हीसुद्धा लावा. नाही म्हणजे जसा त्रास मला होऊ शकतो तसाच त्रास तुम्हालाही होऊ शकतो ना. मग अर्जुन आता लगेचच ते सनस्क्रीन वगैरे स्वतःही लावतो. सायली छत्री उघडते. आता दोघं छत्रीत उभे असतात. त्यावेळी अर्जुन म्हणतो, पाऊस पडत असता तर आणखीन छान मजा आली असती ना. सायली म्हणते, हो मजा आली असती. त्यानंतर ते दोघंजणं एकमेकाबरोबर बोलत असतात. प्रिया म्हणत असते, अरे देवा, यांना कुठेही कसा रोमॅन्स सुचू देत यांना रोमॅन्स सुचू दे, पण तो माणूस आलेला यांना नको कळू दे बास. त्याहून महत्त्वाचं माझ्यासाठी दुसरं सध्या तरी काही नाही. प्रिया उन्हातान्हात तिथे उभी असते. प्रियाला ऊन लागत असतं. सायली अर्जुन मात्र इथे मस्त डोक्यावर छत्री घेऊन आता त्या रमेशची वाट बघत असतात. तर इकडे आता नागोबा हा प्रियाला कॉल करतो. तर प्रिया म्हणत असते की अजून तो रमेश इथे काही आलेला नाही आहे. आम्हाला तर वाटतं आहे की त्या रमेशने त्याचा पत्ता वगैरे बदलला की काय, कारण केव्हापासून आम्ही लोक वाट बघतो आहे, तो रमेश आलाच नाही आहे. मी इकडे उन्हातानाची बसून आहे. त्यावर नागोबा तिला म्हणत असतो, कधीतरी आपल्या पापांची फळं भोगावी लागतात प्रिया, कधीतरी या सर्व गोष्टीसुद्धा सहन कराव्या लागतात. प्रिया म्हणते, हे सगळं ना तुमच्यामुळे झालं आहे, तुम्ही ही करणी करून ठेवली आहेत आणि त्यामुळे हा एवढा सगळा प्रॉब्लेम झाला आहे, कळलं ना.
नागोबा म्हणतो, प्रिया गप्प बस, उगाचच्या उगाच जास्त बोलू नकोस, समजलं ना? जितकं सांगितलं आहे तितकंच कर. त्यावर प्रिया म्हणत असते, आता तो माणूस कुठे आहे, काय आहे, काहीच माहीत नाही आहे. त्यावर आता नागोबा म्हणत असतो की अगं जाऊ देत ना, त्याने पत्ता बदलला असला तर ही गोष्ट आपल्यासाठीच फायद्याची आहे की चांगलीच आहे. इतक्यात आता साक्षीचा प्रियाला फोन येतो. प्रिया फोन उचलते आणि म्हणते, बोल. त्यावर साक्षी प्रियाला म्हणते, प्रिया आज तू माझं एक काम कर. त्यावर प्रिया म्हणते, हो हो, मी तर त्याच्यासाठीच जन्म घेतला आहे ना, की कधी मी तुमची सगळ्यांची सगळी कामं करते, कधी मला तुमची कामं करायला मिळत आहेत. साक्षी म्हणते, तू एक काम कर प्रिया, आजचा दिवस तुमच्या घराचा दरवाजा उघडा ठेव आणि घरात पूर्ण अंधार कर. घरात कोणी येणार आहे हे कोणाला कळूच देऊ नकोस. आणि मग बघ तुला उद्या कशी गुड न्यूज मिळते ते बघत राहशील. तुला गुड न्यूज ऐकायची असेल तुझ्या कानांनी तर मी सांगितलेलं कर. आणि मग ती फोन कट करते. आता इकडे प्रिया म्हणत असते, माझ्या घराचा दरवाजा उघडा ठेवून अशी कुठली मोठी गुड न्यूज मिळणार आहे जी मलासुद्धा नाही माहीत. ही काय बोलेल ना साक्षी, खरंच हिचा काही नेम नाही आहे. मला तर कधी कधी हिचं काही कळतच नाही की हिचं काय चालतं ते. असं आता प्रिया विचार करते आणि म्हणते, जाऊ देत ना, मला काय करायचं आहे. आणि मग आता ती लगेचच फोन ठेवून देते बाजूला. आता सायली आणि अर्जुन बराच वेळ उभं राहतात आणि शेवटी कंटाळतात. ते विचार करतात की जाऊ देत, इथे काही रमेश येईल असं वाटत नाही, आपण आता निघायला हवं. आणि मग सायली अर्जुन तिकडनं जायला निघतात. त्यावेळी आता सायली ही अर्जुनला म्हणत असते की चला निघूया. अर्जुन म्हणतो, चल ना मग आता घरी. त्यावर सायली म्हणते, अहो नाही हो, माझं एक महत्त्वाचं काम आहे, तेवढं काम संपवून मी येते, तोपर्यंत तुम्ही वा पुढे. अर्जुन म्हणतो, बायको आता काय तुझं महत्त्वाचं काम आहे, चल ना घरी. कशाला, आपण आता एवढे सोबत आलो तर सोबत जाऊयात ना. सायली म्हणते, अहो आहे म्हटलं ना माझं काम, सरप्राईज आहे. त्यावर अर्जुन म्हणतो, अच्छा सरप्राईज, प्रॉपर अर्जुन सुभेदार बनली असा. बरं चालेल, तू ये मग घरी, मी सुद्धा जरा माझी काही कामं आहेत तेवढी संपवतो आणि मगच घरी जातो. सायली म्हणते, तुमची काय कामं? अर्जुन म्हणतो, भाजीपाला आणखीन थोडा खरेदी करायचा आहे, तर मला इडलीचं पीठ घ्यायचं आहे, ते रात्री भिजवून ठेवायचं आहे, मग इडल्या दुसऱ्या दिवशी छान मस्त गरम गरम होतात, हे सर्व काम करायचं आहे. त्यावर सायली म्हणते, अहो तुम्हाला सुद्धा जमतं आहे की सायली सुभेदार होणं, पण तुम्ही या सगळ्या गोष्टीत नका पडू, हे सगळं विमलताई आणि आई बघून घेतील. त्यावर अर्जुन म्हणतो, अरे असं कसं, आता एवढी वर्ष आईंनी स्वयंपाक केलास ना, आता त्यांना आराम करायला नको का? आता त्यांनी आराम करायचे दिवस, मी आहे ना हे सगळं बघायला. सायली म्हणते, अच्छा म्हणजे आता माझं डायलॉग माझ्यावरच रिटर्न करताय का? त्याबरोबर दुसऱ्या बाजूला अश्विन हा प्रियाला विचारतो की तन्वी, आता तुझा घसा कसा वाटतोय, दुखत नाही आहे ना, राहिला आहे ना दुखायचा? त्यावर मग आता प्रिया म्हणते की हो हो अश्विन. तर अर्जुन म्हणत असतो, जरा बाहेरच्या गोष्टीत कमी लक्ष दे म्हणावं, म्हणजे होईल सगळं व्यवस्थित. प्रिया आता अर्जुनला उलट उत्तर देणार असते, पण त्यावेळी आता अश्विन तिला शांत राहा नाहीतर घसा दुखेल असं सांगतो. मग प्रिया गप्प बसते. त्याबरोबर आता इकडे लगेचच डोरबेल वाजण्याचा आवाज येतो. अर्जुन जाऊन आवडीने दरवाजा उघडतो. त्याला वाटतं सायली असेल, पण सायली नसते. अर्जुन नाराज होऊन तिकडनं चाललेला असतो. इतक्यात सायली तिकडे येते आणि नवरोबा अशी हाक मारते. अर्जुन मागे बघतो तर त्याला सायली दिसते. अर्जुन हा खूप खुश होऊन जातो. तर सायली छान मस्त डान्स करत करत पुढे येते आणि अर्जुनला म्हणत असते, कसं वाटलं सरप्राईज? आणि मग ती अर्जुनला मिठी मारते. अर्जुन म्हणतो, बायको काय आहे हे सगळं? त्यावर सायली म्हणते, तुम्ही असतात तर तुम्हीसुद्धा असंच काहीतरी केलं असतं ना माझ्यासाठी. आता कळलं ना मला कसं वाटतं ते. त्याबरोबर त्या ठिकाणी लगेचच कल्पना येते आणि त्या दोघांची दृष्ट काढते. त्यानंतर अर्जुन तिथे केक घेऊन येतो. अर्जुन आता सायलीला सांगतो, हा केक मी माझ्या स्वतःच्या हाताने खास तुझ्यासाठी बनवला आहे बायको. त्यावेळी मग अस्मिता म्हणते, अरे वा अर्जुन, काल चॉकलेटचाच केक, प्रगती आहे बाबा तुझी. त्यावर कल्पना म्हणते, खरंच तुमच्या दोघांकडनं ना शिकायला हवं, दोघंही एवढे व्यस्त आहात तरीसुद्धा बरं तुम्हाला या सर्व गोष्टींसाठी वेळ मिळतोय. सायली म्हणत असते, आई जोडीदारावर खरं प्रेम असलं ना की या सर्व गोष्टींसाठी आपोआप वेळ निघतोच, मग त्यामध्ये दुसरं काहीच नाही. त्यानंतर मग
आता सायली आणि अर्जुन दोघं छान एकत्र केक कापतात. अर्जुन सायलीला भरवतो, सायली अर्जुनला भरवते आणि घरातल्या सगळ्यांनासुद्धा मग ते केक भरवतात. प्रिया आणि अश्विन मात्र एकमेकांकडे बघत राहतात. त्याबरोबर इकडे आता अस्मिताला मारायला जाण्यासाठी साक्षीने पूर्ण तयारी केलेली असते. तिने आता मस्त चाकू बिकू पॉकेटमध्ये टाकून घेतलेला असतो. इतक्यात तिकडे सचिन येतो. सचिन म्हणत असतो, हे काय सॅम, एवढ्या रात्रीची रेडी झाली आहेस, कुठे बाहेर चालली आहेस का? त्यावर ती म्हणते, ओ गॉड सॉरी, मी तुला सांगायलाच विसरले नाही का, माझ्या एका मैत्रिणीला भेटायला चालली आहे. म्हणजे ती US वरून नुकतीच आली आहे, तर आम्ही पार्टी करायची ठरवली आहे, तर आम्ही तिच्या घरी आज भेटणार आहोत. त्यावर सचिन म्हणतो, ओ अच्छा, काय नाव आहे तुझ्या मैत्रिणीचं? त्यावर ती म्हणते, अमृता नाव आहे. त्यावर सचिन म्हणतो, अच्छा, कुठे राहते अमृता? त्यावर मग साक्षी म्हणते, तुला नाही कळणार सचिन, कारण तुला नाही माहिती ती मैत्रीण माझी. त्यावर सचिन म्हणतो, बरं मग मी येऊ का सॅम तुला सोडायला? त्यावर ती म्हणते, काय गरज आहे? याआधी तू नसताना माझ्या आयुष्यात मी कधी कुठे एकटी गेली नाही आहे का? मला एकटीला ट्रॅव्हल करता येत नाही का? त्यावर सचिन म्हणतो, सॅम रिलॅक्स, मी फक्त मस्करी केली आणि तुला नको असेल मी सोबत तर इट्स फाईन, मी तुझ्या सेफ्टीसाठीच बोलत होतो ना, म्हणून मी फक्त एक सजेस्ट केलं, बट इफ यू डोंट माइंड मी नाही येणार, काही हरकत नाही आहे, मी फक्त तुझ्या काळजीपोटी बोलत होतो, इट्स ओके, तुला नाही न्यायचं आहे मला आय थिंक सोबत, काही हरकत नाही आहे. आणि एवढं बोलून आता सचिन हा जरा नाराज झाल्यासारखं तोंड करतो. आता सचिनने नाराज झाल्यासारखं तोंड केल्यावर मग साक्षी म्हणते, सॉरी ना सचिन, अरे मला उशीर होत होता, मी निघायच्या गडबडीत होते आणि इतक्यात अचानक तू आलास आणि तू मी येऊ का वगैरे विचारलंस आणि म्हणून मी रागवले, खरंच सॉरी. त्यावर मग सचिन लगेचच आता साक्षीला जवळ घेतो. तर दुसऱ्या बाजूला अर्जुन सायलीला म्हणतो, लक्षात आहे ना उद्या प्रॉमिस डे आहे? त्यावर सायली म्हणते, हो तर आहे माझ्या लक्षात. अर्जुन म्हणतो, मग सेलिब्रेट करायचं ना? आता सायली आणि अर्जुन या सर्व विषयावर बोलत असताना त्या ठिकाणी आता घरात साक्षी आलेली असते. आता अस्मिताचा आणि सचिनचाच फोटो घेऊन झोपलेल्या अस्मिताचा आता ती तोंड आणि गळा दाबू लागते. इतक्यात अस्मिताच्या ओरडण्याचा आवाज सायली अर्जुनपर्यंत पोहोचतो. सायली म्हणते, अस्मिता ताई, आणि मग आता ते दोघं तिकडनं निघतात. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल.